भाजी तर गरम लय व्हायला लागलंय आमच्या इकडं. हे काय आबाळ आलंय दिसतंय बघा. बघा कसलं वातावरण झालंय. 6 वाजले त्या तवरच दिवस मावळला. धुणं सारवण आल्यात. आता संध्याकाळी काढायचं धुणं धुवून. मोठी कापडं चिंध्या आणि सकाळनं घ्यायची भांडी आणि घर सारवून आणि वाटा एवढंसा. घरात सारवावं लागतील की. वाटा हा एवढा थोडासा, तिथं थोडंसं सारवायचं, इकडं सारवायचं. आणि हे काय इकडं असं केलं आडोसानं. तिकडून बोळवण दिसत होती. आता इटा राहिलेल्या तेवढ्या लावल्या आणि पत्रा लावलाय. आडोसा केला. हे काय कुत्री येत होती इकून म्हणून आडोसा केलाय. हे काय बघू शकता. तर हा काय इकडं काय चाललंय बघा. तुरी कुणी दिले त्या का मैत्रिणीने. ती काय बानूबाई खेळतीय. लागली रडायला. गार आण म्हणतीय. गार पाहिजे म्हणतीय. आता आम्ही बसलो इथं कोब्यावर. हे काय म्हणलं होतं सगळंच कोबा करावा पण पुरलंच नाही. काय झालं याला डस्ट लय गेले. काय लय डस्ट गेले म्हणून तर लेवलला आलं. आणि ते धुरळा जाऊन जाऊन नाक खोकला यायला लागला. आणि कैऱ्या पण खाल्ल्या की. ते काय कैऱ्या चालू झाल्या. आणि ते गार हवा सुटली आहे ना. आताशी गार हवा सुटली. तर किती दिवस झालं तात्याला दाढी करा दाढी करा. न्हावी काय येईना आणि तात्या काय जाईना. आता परवा दिवशी घट बसतेल दाढी करा येणार वे. अख्ख्या जत्रत फिरावं लागल. तसंच नाही ते करत. तसं म्हणा गेलं तर न्हावीपणा जाग्याला नसतो. नाही अख्ख्या गावात एकच आहे बोलवती. त्यामुळं लय हे होते. तर आता सुटली गार हवा. तर बानू रडत होती मरणाची. तर सांगायचा विषय गंभीर आहे. थोडंसं मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही छान छान कमेंट करता, चांगलं बोलता, भारी वाटतं जीवाला. म्हणजे घाण कमेंट आपल्याला नाहीच. आपण काय हो का जे हाय रिअल तेच दाखवतो. किंवा आता कंटेंट तर भरपूर असतात. आता संध्याकाळीना कसं हेड्याव काढू शकतोय. आमच्या इकडे एकतर लाईटीचा प्रॉब्लेम. ही काय लाईटी आबाळ आलं की लाईटी जाते. ते दिसलं का लाईटी गेल्या त्या. आता या घरात घेते बल आज. ही बल आहे तीच इथं लावायचा कोपऱ्याला. म्हणजे बाहेर पण उजेड पडेल आणि आत बी पडेल. आणि दरवाजा लावायचा म्हणल्यावर मग अवघड होईल. मग घरात घ्यावाच लागणार आहे. पण आता त्यासाठी वायर आणावं लागन, एक बल आणावं लागन, होर्डर आणावं लागन. जाऊ द्या एवढं आपण केलंय घर म्हणल्यावर त्यात लाईट नगवे. तर तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की भरपूर जणांचं म्हणजे माझ्या बहिणींचं मावस बहिणी ही फोन करून विचारायला लागल्या घरप्रवेशला नाही बोलवलं का नाही बोलवलं. आम्ही आलो नसतो का असं तसं. तर कसं आहे माहिती आहे का. सणसूद होता त्यामुळं कोण आलं नसतं. आणि आपण केला घरच्या घरी जसं आपल्याला वाटलं तसं. बरोबर आहे का नाही. पण केलं तर खरं. हारघाटी बांधली, पाडव्याची पूजा केली. एवढंच की सवसण्या म्हणले डाळ घालून सवसण्या जेवायला ही घालायच्या. तर ते पण करू. अजून काय आपण राहिलो नाही त्याच्यामध्ये. फक्त बांधलंय आणि करू आपण. त्याला काय एवढं केलंय म्हणल्यावर 200-300 रुपयाचं सामान आणायचं आणि करायचं आपलं. करू या तुम्ही पण सगळ्यांनी. तर असे म्हणत होते येणार आहे त्या घरी बघायला. कधी येते ते काय माहिती. आता आमच्या इथले आले ते धुणं सारवानं.
आता संध्याकाळी काढायचं. जत्रा आली, धुणं सारवानं म्हणजे काढूस तर नको नको वाटतं. आणि काढायला लागलं ना जसं निर्मळ होईल तसं भारी वाटतंय. तर दळून आणले. तात्या म्हणतात कुत्रं तोंड घालून, तात्याने दळून आणलंय बघा. आमचं तात्या एवढं तरबीज झाले. दळून आणले. कपडे शिवाय टाका, कपडे शिवाय टाका, कोण टाका ना कपडे शिवायला. आता आम्ही जाऊ का माप द्यायला? टाकायचे असते ते, हाय ते घरात कपडे. आता यंदा कुणालाच कपडे नाहीत, कुणालाच नवीन कपडे नाहीत. ना बानूला, ना दीक्षाला, ना आईला, ना मला, ना तात्याला. काय करावं? लोकांचं देणं झालंय ते आधी फिटलं ना मग नो टेन्शन. तर बघू काय असं होतंय कसं नाही. त्या दिवशी बोलवलं होतं मला माळावर या म्हणल्या, गेली होती मी. कसं आहे आपलं काम असल्यावरच आपण जावं असं काही नसतंय. आणि माझं कसं असतंय, मी जास्त रागाला म्हणजे रागाला जातच नाही. जसं असेल तसं आपलं करायचं. रागाला का म्हणून जायचं कुणावर? बरोबर आहे का नाही? राग 5 मिनिटाचा होतो पण माणूस कायमभर ते लक्षात ठेवतं. म्हणून त्यामुळं ना मी कुणावर रुसायचं, कुणावर रागवायचं हे सगळं सोडून दिलं. फक्त काम, लेकरं आणि घर एवढंच धरलं. पण काही गोष्टी असते त्या मनाला पण लागते त्या, पण मी दुर्लक्ष करते. आपण तर ती गोष्ट धरली की कसं आहे ती जास्त वाढत जातं. तर तसंच काही गोष्टी आहेत त्या. आता त्या दिवशी मी पाहुण्या रावळ्याबद्दल हेडा बनवला होता. काही जणांना भरपूर राग आला, म्हणजे माझ्या घरातल्यांना नाही, म्हणजे माझी घरची अख्खी फॅमिली आहे त्यांना नाही, पण पाहुण्या रावळ्यांना आला. पण मी ज्या पाहुण्याबद्दल बोलले नाव घेऊन बोलले होते, आहे का नाही? नाव घेऊन बोलले होते मी. दीक्षेच्या पप्पाच्या इकडली पाहुणे रावळे असं मी म्हटलेलं. त्यामुळं राग यायची कोणालाच गरज नाही. बरोबर आहे का नाही? आता ते माझ्यासाठी पाहुणे रावळेच झालेले आहेत. ना लेकरांना विचारणं, नाही लेकरांना पुसणं काय आहे काय नाही, काय झालंय. बानू तसे एखाद्याला लय काळजी असते, पण काही जणी काय उपारट्या काळजाची असते ती. बहुतेक देवाने त्यांना काळीजच दिलं नसेल, त्यामुळं असते ती. पण काही जण आहेत आपल्यावर विश्वास ठेवतात, तेच भारी वाटतं. तर हेच मला बोलायचं होतं की मी सवासण्या घालू की नको घालू. कारण आता माझ्याकडे तर 1 रुपया नाही बघायला गेलं तर. आता जत्रा हो का हाय अशी आलं की त्याला नारळाला 100-1 रुपये फोडायचं. तशा माझ्या नवसाच्या तोपा आहे त्याच 20 आहे त्या, 1 नाही 2 नाही 20 आहे त्या. तात्याच्या 10 आणि बानूच्या 10 नाही, बानूच्या नाही दीक्षेच्या आहे त्या. सॉरी, बानूच्या नाही त्या. असतं हो का माणूस मस्त म्हणतं देवधराम नसतं. असतं जे करतं त्याला करू द्यावं. आणि भरपूर माझ्या भाऊ बहिणी आहेत तिथं देवा धर्म असावं लागतं ते घरामध्ये. पण असं काय नसतं की देवधर्म आता पहिल्यापासून आलेला आहे ते आपण फेकून तर देऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? कसं फेकून द्यायचं? हां, काही जणांना नाही पटत, काही जणांना पटतं. पण आता गावातल्या जत्रा युवा असते त्या हे सगळं पालन करावंच लागतं. आपण जसं एन्जॉय करतो तसं देवांना पण वाटत असेल ना. असं माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही. तर चला, संध्याकाळ झाली, दिवस मावळायला लागला. लाईटी गेले तर ना, तर घेते बल लावून या घरात. उद्यापासून करायचं धुणं सारवण, म्हणजे संध्याकाळीच घ्यायचं करून. आणि उद्या लावायचे याच्यात भांडी, गॅस खायापुरती चांगले भांडी आपली लावायचे. बाकीचे ते पण घर वापरायला होणारच आहे. काय थोडेच याच्यात बसणार आहे, नाही बसणार आहे याच्यात भांडी कुंडी. हातराया पांघरायचं हे सगळं लावायचं आपलं. नवं आहे का नाही? नव्या घरात नवं, जुन्या घरात जुनं. तर चला